नमस्कार, प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, आता बऱ्याच दिवसापासूनच्या कमेंट होत्या की आम्हाला सिल्क थ्रेड जमत नाहीये। ठीक आहे, तर बरेच आता आपलं बरेचसे 11 क्लास झालेले आहे सिल्क थ्रेड वर्कचे आणि 11 क्लासमध्ये अजूनही मला जास्त नाही परंतु एक थोड्याफार ताईंच्या कमेंट येतात। कालच्या व्हिडिओमध्ये विचारलं की अजून कुणाला आपलं सिल्क थ्रेडचं वर्क जमत नाही, तर एकाच ताईंची कमेंट आलेली आहे। तर जवळजवळ सगळ्या ताईंना जमतंय। ठीक आहे, तर आज मी तुम्हाला थोडंसं वेगळं म्हणजेच आता बघा, मी तुम्हाला याच्या अगोदर बऱ्याचदा सांगितलं की आपण प्रोफेशनल वर्क शिकणार आहोत। नंतर आता आपलं बेसिक झालंय, बेसिक आपलं सगळं झालेलं आहे। आपण बेसिक जे आरीवर्क आहे ते शिकलो, त्यानंतर ॲडव्हान्समधलंही आपण बेसिक जे असतं ते सगळं शिकलेलं आहोत। आता आपल्याला थोडंसं प्रोफेशनल शिकायचं आहे। ठीक आहे, कारण बघा, आता सगळ्या ज्या आपल्या मैत्रिणी आहेत घरात बसून असतात आणि त्यांना बाहेर जाता येत नाही, त्याच्यामुळे आपण हे क्लासेस सुरुवात केलेली आहे। हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। ज्या आपल्या मैत्रिणींना बाहेर जाता येत नाही त्यांच्यासाठी आपण आपले आरीवर्कचे हे जे काही क्लासेस आहे ते सुरुवात केलेली होती। तर बऱ्याच ताईंनी आता बऱ्यापैकी वर्क शिकल्या आहेत आणि बाहेरच्या ऑर्डरही घेत आहेत। तर मग मी म्हटलं आता चला, आता आपण त्यांना आपलं बेसिक तर झालं परंतु आपण आता प्रोफेशनल शिकूयात, म्हणजे त्यांचा अजून फायदा होईल। त्यासाठी मी इथे सुया घेतलेल्या आहेत आणि मी आज तुम्हाला या सुयांची माहिती देणार आहे। ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर म्हणजे आपली ही तुलिपची सुई। बघा, याच्या अगोदर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये तुलिपच्याच सुईने वर्क दाखवलेलं आहे। कारण बघा, आपलं बेसिक म्हणजे आता सगळ्या ताई ज्या आहे ना आपल्या घरात बसून आहेत आणि त्यांना या सुया भेटणं तर लांबच आहे। तुलिपची सुद्धा सुई बऱ्याच ताईंना भेटली नाही बऱ्याच दिवस। तर मला बऱ्याच ताई कमेंट करायच्या की ताई तुम्ही आम्हाला सुई देऊ शकाल का। तर बघा, एक सुई कुरिअर करायचं एवढं हे काही नाही। आता ही जी तुलिपची सुई आहे ही जास्तीत जास्त 20 ते 30 रुपयाला मिळते आणि ही कुरिअर करायला त्याच्या डबल टिबल चार्जेस द्यावे लागतात। त्यामुळे मी कुणालाही ही सुई कुरिअर केलेली नाही आणि सगळ्या ताईंनी कुठून ना कुठून तरी ॲडजस्ट करून सुई घेऊन आलेल्या आहेत आणि छानपैकी वर्कही शिकलेल्या आहेत। भरपूर वर्क करताय, आपले ऑर्डरही घेताय, स्वतःचे ब्लाऊजही बनवताय। जसं की मी तुम्हाला सांगितलंय की आता आपण प्रोफेशनल शिकणार आहोत। तर बघा, ही सुई जी आहे ना आपली ही तुलिपची, तर ही खूप महत्त्वाची सुई आहे। ठीक आहे, याच्या अगोदरही मी याच सुईने तुम्हाला वर्क शिकवलेलं आहे। आत्तापर्यंत याच सुईने वर्क शिकवलेलं आहे, कारण ही स्टेनलेस स्टीलची सुई असते। बघा, आता जेव्हा आपण सुरुवात करतो आपला धागा बऱ्याचदा अटकतो, खालनं वरती येत नाही किंवा धागेच वरती येतात, मग आपण काय करतो ना, सुई अशी जोरात ओढतो। बघा, आता आपले हे बोटं जे आहे ना हे असं जोरात आपण ओढून घेतो आणि ही जाड आहे, स्टेनलेस स्टीलची आहे, त्याच्यामुळे ही शक्यतो तुटत नाही। ठीक आहे, शक्यतो ही सुई अजिबात तुटत नाही। अशा प्रकारे आपण ही सुई, मी तुम्हाला सगळ्यांना हीच सुई वापरण्यासाठी सांगितलेलं आहे। आता माझ्या ज्या मैत्रिणी आहे सगळ्या आता बऱ्यापैकी शिकलेल्या आहेत, त्यामुळे आता आपण प्रोफेशनल सुयांनी वर्क करायला शिकणार आहोत। कशा प्रकारे प्रोफेशनल सुयांनी वर्क करायचं हे मी तुम्हाला आता सांगणार आहे। कारण बघा, आता ही सुई तर खूप महत्त्वाची आहे। ठीक आहे, ही सुई आपली खूपच महत्त्वाची आहे। आता ही 14 नंबरची जी सुई आहे ना ही इतकं काम करते की बघा, आता हिने आपण कुठलेही बीड्स वर्क करू शकतो, जरदोशी वर्क करू शकतो आणि थ्रेडही वर्क करू शकतो। आपल्याला इथे 8 नंबरची, 7 नंबरची, 2 तार, 1 तार कुठलीही सुई लागत नाही। ही जर सुई असेल 14 नंबरची तर कुठलीही सुई लागत नाही। आता याच्यामध्येही खूप सारे प्रकार आहे। 13 नंबर आहे, आता ही 14 नंबरची आहे आणि 13 नंबर, 55 अशा बऱ्याचशा प्रकारचे हे तुलिपमध्ये सुया आहेत। परंतु मी तुम्हाला सगळ्यांना काय सांगितलं, पहिल्यापासनं 14.0.5 mm चीच सुई आपल्याला घ्यायची आहे, कारण इने आपण कुठलंही वर्क असो ते करू शकतो। ठीक आहे, परंतु आता काय, तुम्हाला प्रोफेशनल शिकायचं, तुम्हाला स्पीड हवा आहे,
ठीक आहे, तुमच्या हाताला स्पीड आहे, तुम्हाला भरपूर वर्क करायचं आहे. आता तुम्ही जर या सुया वापरल्या तर तुम्ही या सुईने जर दिवसातून 1 ब्लाऊज करत असाल तर या सुयांनी तुम्ही दिवसातून 1.5 ब्लाऊज तरी करालच. एवढं या सुयांनी वर्क फास्ट होतं. तर आता मी तुम्हाला यांची माहिती देणार आहे. आता ही सुई खूप महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे आपण आता ही साईडला ठेवूयात. कारण पहिल्यापासून मी तुम्हाला हीच सुई सांगितलेली आहे, परंतु आता आपल्या सगळ्या मैत्रिणी वर्क शिकलेल्या आहेत आणि आता त्यांना पुढचं शिकायचं आहे. ठीक आहे, आणि मेन म्हणजे बऱ्याच ताईंना सिल्क थ्रेडचं वर्क जमत नाही, ते पण यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, चला मग आता आपण सुरुवात करूया. तर आता सगळ्यात अगोदरची हे बघा, ही लाकडी सुई आहे. बघा, ही लाकडी सुई आहे आणि ही आहे 8 नंबरची. बघा, 8 नंबरची सुई आहे ही लाकडी. आता हिचं जे हे टोक आहे ना, तर हे खूप पातळ असतं. ठीक आहे, आणि ही आहे 7 नंबरची. हिचंही टोक हे जे आहे ना, हे खूप पातळ असतं, परंतु बऱ्यापैकी दणकट आहे. आता जेव्हा आपण प्रोफेशनल शिकणार आहोत तेव्हा आपल्याला या सुया यूज करायच्या आहे. बघा, खूप छान आहे या सुया. आणि ही सुई का आहे बघा, आता या सुया ज्या आहे ना, ही सुई म्हणाल किंवा या सुया बऱ्यापैकी हलक्या आहे, परंतु ही थोडीशी जड आहे. आणि आपण जेव्हा वर्क करायला घेतो ना, तर ही सुई आपल्या हातामध्ये आहे की नाही असं वाटतं, इतकी हलकी ही सुई आहे. त्याच्यामुळे ह्या खूप छान सुया आहे. ही 8 नंबरची आहे आणि ही 7 नंबरची आहे, परंतु आपण हे थोडंसं या सुयांची माहिती जाणून घेतली की त्यानंतर या सुया आपण बघणार आहोत. ठीक आहे, आता ह्या आपल्या 8 नंबरच्या सुया आहे मेटलमध्ये. ठीक आहे, तर बघा आता ही जी सुया आहे ना आपली, ही स्टेनलेस स्टीलची आहे आणि ह्या सुया आहे आपल्या मेटलमध्ये. ठीक आहे, तर ही आपली 8 नंबरची सुया आहे. तर ह्या सुया आहे ह्या काय काम करत्या ते मी तुम्हाला अगोदर सांगते. तर बघा, आता ही 8 नंबरची जी ही सुई आहे, तर इने आपण कुठलंही आता आपले जे बघा एकदम बारीक, मी तुम्हाला बऱ्याचदा वर्क करताना सांगितलंय की आपले या सुईने जे बीट्स आहे, बारीक बारीक बीट्स आहे, तर ते वायाला जातात. कारण या सुईमध्ये ते जात नाही, एकदम बारीक. बघा, जे प्रोफेशनल असतात, एकसारखे बीट्स असतात ना, ते या सुईमध्ये जात नाही, जातात परंतु थोडेफार वायाला जातात. तर त्यासाठी आपल्याला ही सुई वापरायची आहे. ठीक आहे, ही सुई 8 नंबरची आहे. 8 नंबरची सुई आपल्याला त्यासाठी वापरायची आहे, कारण याच्यामध्ये तुम्ही कितीही बारीक होल असेल तरीही ते बीट्स याच्यामध्ये जातातच. ठीक आहे, तर ही 8 नंबरची सुई आहे. तर तुम्ही कट्स पाईप म्हणाल किंवा बीट्स म्हणाल किंवा दुसरं कुठलं जे आहे ते तुम्ही या सुईने 8 नंबरच्या सुयांनी हे करू शकता. तर मी सगळ्या 2-2 दाखवल्या आहे, कारण बघा एखादी जर तुटली, काही झालं तर आपल्याला दुसरी कामं येईल, यासाठी मी इथे 2 दाखवलेल्या आहेत. आता ह्या 7 नंबरच्या सुया आहेत. बघा, या 7 नंबरच्या सुया आहेत. आता ह्या काय काम करतात ते पण मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, आता ह्या झाल्या आपल्या 8 नंबरच्या आणि ह्या आहे आपल्या 7 नंबरच्या. आता ह्या 7 नंबरच्या जे सुया आहेत ह्या आपल्याला आपलं जे जरदोशीचं काम आहे ना, ते याने खूप छान आणि खूप फास्ट होतं आणि फिनिशिंगही खूप सुंदर येतं. आता यामध्ये आपण कितीतरी तुकडे एका सोबत घालू शकतो, कारण याचं हे बघा पूर्ण जे टोक आहे ना, पूर्ण पातळ आहे. बघा, खूप छान असं एकदम बारीक सुईसारखं पातळ आहे. याच्यामध्ये आपण कितीतरी जरदोशीचे तुकडे घालून एक सोबतच वर्क करायला घेऊ शकतो. आणि या सुया इतक्या छान असतात की वर्क खूप छान होतं आणि पटपट. आता ही सुई जी आहे ना, तर हिचा चपटा भाग आहे आणि याचं गोल भाग आहे, त्याच्यामुळे आपण असं गोल गोल असं फिरवू शकतो, पटपट फिरवू शकतो. त्याच्यामुळे आपलं वर्क जे आहे ना ते पटकन होतं. परंतु मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलं, ही सुई जी आहे ना ही सगळ्यात बेस्ट. ठीक आहे, ज्यांना जास्त, आता बघा आपल्या सगळ्या मैत्रिणी ज्या आहे ना त्या घरातून शिकत होत्या, त्यांना बाहेर जाता येत नव्हतं, त्याच्यामुळे बघा आता एवढ्या महागातल्या सुया तर त्या घेऊ शकत नव्हत्या. त्याच्यामुळे मी सगळ्यांना हीच सुई सांगितलेली आहे. मी परत सांगते तुम्हाला, ही सुई जी आहे ना ही सगळ्यात बेस्ट आहे. परंतु या सुया पण आपल्याला हव्याच आहे. आपल्याला जर प्रोफेशनल शिकायचं आहे तर या सुया पण आपल्याला महत्त्वाच्या आहे. ठीक आहे, तर या 7 नंबरच्या सुया आपल्याला जरदोशीचा, आता जरदोशीचं तुम्ही कुठलंही काम कराल तर सुंदरच या सुयांनी होणार आहे आणि खूप छान असं गोल गोल फिरतात, पटपट वर्क होतं आणि कपड्यामध्ये पण खूप छान पटपट जातं. कारण याचे जे टोक आहे बघा, हे जे टोक आहे ना तर हे खूप छान
टोकदार आहे, त्याच्यामुळे पटकन कपड्यातनं खाली जातं आणि याला थोडीशी असा जो आकार आहे ना तो हा खालचा, तर हा खूप छान आहे. याच्यामध्ये धागा जो आहे ना तो अडकून राहतो, तो निसटत नाही, परत परत निसटत नाही. तर इतक्या छान या सुया आहेत. तुम्ही जेव्हा या सुया यूज कराल ना तेव्हा तुम्हाला कळेल की किती छान या सुया आहेत. ठीक आहे. तर ही झाली आपली 8 नंबरची, ही झाली ही झाली आपली 8 नंबरची, ही झाली आपली 7 नंबरची. ठीक आहे. आता आहे आपलं तर बघा आता आहे आपलं 2 तार सुया. तर या सुया ज्या आहे ना ह्या तीनही 2 तारी सुया आहेत. ठीक आहे. बघा या 2 तारी सुया आहेत. आता ह्या कशासाठी बघा खूप महत्त्वाच्या सुया आहेत, इथे लक्ष देऊन बघायचं आहे. तर या आपल्या आता या बघा सगळ्या वेगवेगळ्या आहे आणि ह्या ज्या सुया आहे ना तर अशा खाली जर ठेवल्या ना तर एकसारख्या दिसतात. बघा एकसारख्या दिसतात, परंतु तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर प्रत्येक सुईमध्ये वेगळेपणा आहे. ठीक आहे. बघा तुम्ही प्रत्येक सुई बघा, प्रत्येक सुईमध्ये काही ना काहीतरी वेगळेपणा आहे आणि कुठली ना कुठली सुई तरी कुठल्या ना कुठल्या कामासाठी ती नेमलेली आहे. तर या सुयामध्ये पण वेगळेपणा आहे, या सुयामध्ये पण वेगळेपणा आहे आणि या सुयामध्ये आता या 3 ज्या सुया आहे ना याच्यामध्ये सुद्धा खूप डिफरन्स आहे, परंतु या तीनही सुया 2 तारी आहेत. आता 2 तारी सुया, तुम्ही म्हणाल 2 तारी सुया आपल्याला 2 तारी म्हणजे काय आहे? ठीक आहे, असा प्रश्न नक्कीच पडला असेल. आता 2 तारी सुया म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे सिल्क थ्रेडचं वर्क चालू आहे, जे क्लास चालू आहे, त्यासाठी ह्या 2 तारी सुया ज्या आहेत त्या खूप म्हणजे खूप महत्त्वाच्या आहे. कारण या सुयाने तुम्ही जेव्हा वर्क करायला घ्याल ना तर तेव्हा इतकं सुंदर वर्क होतं आपलं सिल्क थ्रेडचं, तर ते सांगूच शकत नाही मी. बघा आता ही सुई आपली 2 तारी मध्येच मोडते, परंतु बघा आता बऱ्याच ताईंना या सुईने जमत नाही आहे, त्याच्यामुळे मी हा सुयांचा व्हिडिओ खास बनवलेला आहे. कारण ज्यांना सिल्क थ्रेडचं वर्क शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी तर खूपच महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. तर ही 2 तारी सुई आहे आणि सिल्क थ्रेड आता आपण इतर तर कुठलं 2 तारीमध्ये घेत नाही, परंतु जे सिल्क थ्रेड आहे ना ते आपण 2 तारामध्ये घेतो. तर ही सुई वेगळी आहे 2 तारीमध्ये आणि या 2 सुया पण वेगळ्या आहेत 2 तारीमध्ये. ठीक आहे. आता या 2 सुया ज्या वेगळ्या आहे ना त्या मी खाली ठेवते आणि ही 2 तारी जी सुई आहे ती तुम्हाला अगोदर हिची माहिती देते. आता ही 2 तारी जी सुई आहे ना बघा याचं जे हे खालचं टोक आहे ना हे थोडंसं खोलून असतं आणि हे जे आहे ना ह्या सुया ज्या आहे ना तर याचं टोक जे आहे ना ते थोडंसं उथळ असतं आणि याचं खोलून असतं. म्हणजे याच्यामध्ये जे आपले 2 धागे आहेत ते व्यवस्थित असे पॅक बसतात आणि आपण जेव्हा वरती घेतो तेव्हा व्यवस्थित ते वरती येतात, व्यवस्थित वर्क होतं. ठीक आहे. एवढा हिचा फरक आहे. या सुयांचा पण तोच फरक आहे आणि हिचाही तोच फरक आहे, परंतु या थोड्याशा वेगळ्या कामासाठी पण आहे, त्याच्यामुळे मी ही सुई घेतलेली आहे अगोदर. तर हिने आपण 2 तारीचं वर्क करू शकतो या सुईने. तर तुम्हाला याच्यातला वेगळेपणा कळाला असेल. आता आपण ही खाली ठेवूया 2 तारी सुई आणि या 2 तारी ज्या सुया आहेत आता आपण या उचलूयात. तर बघा या 2 तारी सुया ज्या आहे ना तर आपण जेव्हा सिल्क थ्रेडचं वर्क करतो आणि सिल्क थ्रेडचं वर्क करता करता आपल्याला कुठले बीड्स घालायचे आहे सिल्क थ्रेडमध्ये, तर तेव्हा आपण या 2 सुया वापरू शकतो. आता 2 सुई म्हणजे या दोन्ही एकच आहे, परंतु मी 2-2 घेतलेलं आहे. कारण बघा एखादं जर तुटलं तर आपल्याला एखादं जवळ हवी आहे, त्यासाठी मी तुम्हाला सगळ्या सुया ज्या आहे ना ते 2-2 दाखवलेल्या आहेत. तर अशा प्रकारे या सुया आहे, याच्यामध्ये कुठलेही बीड्स आपण घालून वर्क व्यवस्थित करू शकतो 2 तारीमध्ये. ठीक आहे. अशा या 2 तारी सुया आहेत. आता या 2 तारी सुयांमध्ये 2 प्रकार आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल, परंतु या तीनही सुया 2 तारी आहे, परंतु या 2 तारी सुयांमध्ये पण वेगळेपणा आहे. आता आपलं ही सुई जी आहे ना हिच्याकडे आपण वळूयात. आता ही सुई कुठली आहे तर ही सुई आहे आपली 1 तार. बघा आता 2 तारी सुई आणि 1 तारी सुई याच्यातला फरक तुम्हाला लगेच कळेल. बघा काय वाटतंय, हे बघा याचं जे टोक आहे ते थोडंसं जाड आहे, खालचं टोक जे आहे ते टोकदार आहे आणि इथलं हे थोडंसं मोठं आहे. आता हिचं हे टोकही बारीक आहे आणि हे टोकही बारीक आहे आणि तुम्ही इनी 1 तारीचं जेव्हा वर्क करतो आपण
तेव्हा खूप छान वर्क तयार होतं, इतकं छान होतं, खूप छान असं प्रोफेशनल वर्क दिसतं, फिनिशिंगही इतकं छान येतं. तुम्ही नक्की करून बघा. मी तुम्हाला पुढे शिकवणारच आहे. मी तुम्हाला याच्या अगोदर बऱ्याचदा सांगितलं की आपण प्रोफेशनल वर्क शिकणार आहोत, प्रोफेशनल वर्कचे क्लासेस चालू करणार आहोत. तर मध्येच काय झाले, आपले सिल्क थ्रेडचे क्लासेस चालू झाले, परंतु सिल्क थ्रेडचं वर्क बऱ्याच ताईंना या सुईने जमलं नाही. त्याच्यामुळे मी म्हटलं चला आता आपण अगोदर हेच चालू करूयात. तर ही आहे आपली एक तार सुई. आता जिथे आपल्याला एक तारीचं वर्क करायचं आहे ना, तर या सुईने आपण एक तारीचं वर्क करू शकतो. त्यासाठी ही सुई आपली आहे. ठीक आहे. आता आपण पॉलिस्टर थ्रेडने जे वर्क करतो त्यासाठी, किंवा आपण आपल्या जरदोशीची चेन स्टिच बनवतो, तर या सुईने आपण चेन स्टिच बनवू शकतो. आणि खूप छान आहे. लोखंडी सुई आहे, परंतु खूप छान सुई आहे. फक्त सुयांची काळजी पण आपल्याला तेवढीच घ्यावी लागते. सुई अशी टोकावर पडायला नको. अशी जर ती खाली टोकावर पडली म्हणजे टोक तुटू शकतो किंवा ती बोटत होऊ शकते. अशा प्रकारे बरेचसे प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळे सुया आपल्याला व्यवस्थित ठेवायच्या असतात आणि काळजी खूप घ्यायची असते. तर असं हे झालेलं आहे. आता आपलं सगळ्या सुयांची माहिती झालेली आहे. ठीक आहे. आता परत एकदा सांगते मी तुम्हाला. ही आहे आपली 8 नंबरची सुई, ही आहे आपली 7 नंबरची सुई, आणि ही आहे आपली 2 तारी, ही आहे आपली 1 तार. आता तसंच आता लाकडी सुयांचं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आपण हे शेवटी बोलूया. तर आता तुम्हाला सांगते, ही आहे आपली 8 नंबरची, ही आहे आपली 7 नंबरची. ठीक आहे. तर मी तुम्हाला जसं की याच्या अगोदर सांगितलंय, ही आपण बीड्ससाठी वापरू शकतो. कुठल्याही प्रकारचे बीड्स, कट्स बीड्स हे वापरू शकतो, किंवा शुगर बीड्स वापरू शकतो. त्यासाठी आपण ही सुई वापरू शकतो. आणि सुई वजनाने हलकी आहे, त्याच्यामुळे आपल्याला हातामध्ये घेतली की नाही काहीही जाणवत नाही. त्याचप्रमाणे ही आहे आपली लाकडी सुई, आणि ही आहे आपली जरदोशी वापरण्यासाठी, जरदोशीचं काम करण्यासाठी. बघा आता हिचं जे टोक आहे ना, खूप सारं असं लांबट आहे, याच्यामध्ये पण भरपूर सारे तुकडे बसू शकतात. तर अशा प्रकारे या सुया आहेत 8 नंबरची आणि 7 नंबरची. तर आता या सुया ज्या आहे ना, या लाकडी आहे आणि वजनाने हलक्या आहे. त्याच्यामुळे आता या सुयांनी तुम्हाला अगोदर करावे लागेल, नंतर या सुयाने तुम्हाला करावे लागणार आहे. कारण या पाठीमागे लाकडी आहे आणि पुढे यांचं टोक बारीक आहे. तर यांचंही बारीक आहे, परंतु या लोखंडी आहे आणि बऱ्यापैकी दणगट आहे, आणि या थोड्याशा नाजूक आहे. त्याच्यामुळे तुम्ही अगोदर, जसं की बघा आता सगळ्यात अगोदर आपण काय केलं ना, तुलिपच्या सुईने काम केलं. त्याच्यानंतर आपल्याला या लोखंडी सुयांनी काम करायचंय, आणि त्याच्यानंतर या लाकडी सुयांनी काम करायचं. अशा प्रकारे हे स्टेप बाय स्टेप आहे. ठीक आहे. अगोदर तुलिप, नंतर लोखंडी आणि नंतर लाकडी. अशा प्रकारे या सुया आहेत. आणि आज मी तुम्हाला इथे सुयांची माहिती दिलेली आहे, सगळ्या सुयांची माहिती दिलेली आहे. आता याच्या पुढे आपण, तुम्हाला जर हवं असेल तर आपण या सुयांनी वर्क कसं करता येतं, आणि या सुईने वर्क, आता या तीनही सुयांचं वर्कचा जो फरक आहे ना, तो मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, या सुयांची माहिती आवडली असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटूयात पुढच्या असंच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.